वर्षा पाटलाच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। मम्मी अंशूला फ्रेंच फ्राईज बनवून दिले, यांना चहा बनवून नाश्ता दिला। बोलली एकदा ह्या लोकांचं झालं म्हणजे मी फ्री होऊन जाईल। मग जेवण दे, नाश्ता दे, जेवण दे, मध्ये मध्ये चालू असतं त्यांचं। बघा केवढा पसारा झाला होता। मी आज बोलली अख्खी डीप क्लिनिंग करूया, कारण की आता सर नवरात्र पण येते, मग सर्व लोड एकदम येऊन जातो, मग कामाला सुट्टी पण भेटत नाही मला। बोलली त्याच्यापेक्षा आपण एक एक आवरलं तर थोडं थोडं होऊन जाईल, कारण की घर आमचं मोठं असल्यामुळे 1-2 दिवसात होत नाही। तर बोलली चला पहिले आज पूर्ण डीप क्लिनिंग करून घेते। मी अख्खे भांडे वगैरे काढून घेतले, त्याच्यानंतर जे सामान होते छोटे छोटे मसाले वगैरे त्याच्या पुढ्या बांधून बोलली परातीमध्ये ठेवून घेतल्या। मग मांडणी वगैरे काढून घेतली, कारण की मांडणी पण घासायची होती। मग त्याच्यानंतर सर्व डबे वगैरे खाली करून पहिलेच ठेवले होते मी। बाकी डबे बिबे काढून घेतले, कारण की कसं कामाला जाते म्हणून कसं सकाळी सकाळी घाई असते, ते एवढं कसं आवरता येत नाही। मग बोलले आज सुट्टीचे तर आवरून घेते, पटापट होऊन जाईल। आणि हे किचन आमचं कसं आत्ता बांधलं, पहिले आमचं एकच किचन होतं। तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण बघू शकता, मी टाकलाय व्हिडिओ। तर एकच किचन होतं, हे आता अजून 1 वर्ष पण नाही झालं, कारण की सासू तिकडे शिफ्ट झाल्यामुळे हे किचन मला बांधून दिलेलं। तर मग कसं साफ केलं नव्हतं, बोलले चल सर्व काढून घेते। मग फ्रीज वगैरेचा वरचा कचरा वगैरे सर्व साफ करून घेतला, कारण की कसं मग वर हात जात नाही, मग म्हणून सीडीवर चढून पूर्ण साफ करून घेतला, फॅन साफ करून घेतला। त्याच्यानंतर बोलले टाईल्स वगैरे पण हे करून घेऊ, पूर्ण फॅन वगैरे एकदम चकाचक करून घेतला, कारण की हे किचन कसं 2-3 स्वयंपाक बनतो, मग सकाळी सकाळी घाई असते, तसंच जावं लागतं। बोलली पटापट आवरून घेऊ, कारण की कसं बोलली पूर्ण आवरून घेते, कारण की कसं गाय सकाळी असते तेवढं आवरता येत नाही। बोलली आज चांगलं थोडंसं नीटनेटकं साफ करू। मी किचनवरचा अख्खा कचरा वगैरे पहिले सर्व खाली टाकून घेतला, भरून घेतला। मग बोलली टाईल्स घासू, मग मी अख्ख्या टाईल्स घासून घेतल्या, कारण की कसं खालच्या ते थोडीफार कपडा मी मारत राहते लादी पुसताना किंवा किचन वगैरे आवरताना, पण वरती नाही होत। आणि वरती कसं एवढा वर हात पण जात नाही, सीडी बिडीने चढून मग मी अख्ख्या टाईल्स घासून घेतल्या, कारण की आमच्या घराला टाईल्स असल्यामुळे आम्हाला एवढं चांगले आम्हाला कलर मारायची गरज नाही। फक्त माझं बेडरूम आहे तर त्याच्यामध्ये टाईल्स नाही, कारण की सासऱ्यांना माझ्या आवडायचे नाही टाईल्स, मग ते ऑफ झालेत आता, म्हणून त्यांनी टाईल्स बसवलेच नव्हते त्यांचं रूम। बाकी अख्ख्या घरामध्ये टाईल्स आहे, अख्खे टाईल्स वगैरे धुवून घेतलं। आणि त्याच्यात कसं काम आवरता मोबाईलकडे पण लक्ष द्यावं लागतं, कसं माझा व्हिडिओ काढायला कोण नाही, मला स्वतःलाच व्हिडिओ काढावा लागतो, एडिटिंग करावं लागते, सर्व मला स्वतःलाच करावं लागतं। हा अंश घरी असला तर थोडंफार करतो, पण तो पण शाळेत गेला होता, मी माझं आवरत होते। मी कसं मग स्वतःचा व्हिडिओ स्वतः काम करता करता थोडा काढावा लागतो, मग त्याच्यात तो पण एक काम टाइम थोडा वेगळा होऊन जातो। मी अख्खं टाईल्स वगैरे धुवून घेतली, पूर्ण घासून साफ करून घेतली, कारण की कसं ही टाईल्स आहे ना असे मध्ये मध्ये वगैरे त्याचे थोडंसं फोडणीचे डाग घुसून जातात। बाकी काथेने साफ करून घेतलं, त्याच्यानंतर पूर्ण काय बोलतात शेगडी वगैरे पण चांगली घासून घेतली। पूर्ण किचन एकदम म्हणजे कसं पाणी नाही टाकतात, आमचं ते पहिलंवाला किचन आहे ना त्याच्यात आम्ही खूप पाणी टाकून धुता येतो, याला बेसिंग नसल्यामुळे हे कसं बाल्टीमध्येच पाणी घेऊन धुवावं पुसावं लागतं। पाणी पण टाकतो आम्ही, पण भरपूर कमी टाकतो, आणि त्या पहिल्यावाल्या किचनमध्ये कसं भरपूर पाणी टाकतो आम्ही, 1 ड्रम पाणी टाकून देतो ते किचन जेव्हा धुवायला काढतो तेव्हा। तो किचन धुवायला काढून एक दिवस तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ बनवून दाखवून, कारण की तिथं कसं बाहेर जायला पाणी जायला ठीक आहे, हे कसं फ्रीज बाजूला असल्यामुळे हे धुतलं पण तर ते फ्रीजच्या खाली पाणी जातं, मग फुकट भीती वाटते। आणि पहिलेच मला आहे ना इलेक्ट्रिक पासून खूप भीती वाटते। मी पप्पांच्या घरी पण माझ्या कधी हे कामं नाही केलं, म्हणजे असं का लाईट लाव, हे पिन जोड, ते पिन जोड, आता तरी लग्न झालंय थोडं म्हणजे कळतं तर करते, नंतर पप्पांच्या इथे तर कधीच नाही केलं माझ्या। खालून पण वगैरे पुसून घेतलं, कारण की कसं मला खूप भीती वाटते, फुकट लाईट वेटेचा करंट लागला तर पण डोक्याला ताण घे। म्हणून बघा मी किती चकाचक किचन झालं, मग तुम्ही बघा एकदम साफ होऊन गेलं किचन। त्याच्यानंतर एक फ्रीजच राहिलं होतं, मग फ्रीज पण घासून घेतलं, वरूनच घासलं, म्हणजे आतून नंतर साफ करून। मग किचन पूर्ण काथ्याने फ्रीज घासून घेतलं, पुसून घेतलं, बघा किती चकाचक चमकायला लागला आमचा फ्रीज, एकदम चकाचक दिसायला लागला फ्रीज। भांडे मी अख्खे मोरीमध्ये टाकले होते, ते घासून बिसून मग बोलले लावून घेते, ते घासून लावून घेतले भांडे। बाकीचे होते ते मला राशन भरायचं होतं, त्याच्यामध्ये ठेवायचं होतं, तर मग मी ते असेच वाळत घातले होते। बोलले ते नंतर मी आरामशीर संध्याकाळी पुसून वगैरे मग त्याच्यामध्ये सर्व राशन भरेन। बाकीचे जे मांडणीवरचे थोडेफार होते ते भांडे लावून घेतले,
कारण की आम्ही त्याच किचन मधले भांडे यूज करतो. म्हणजे असं हे तर थोडेसेच लावले मी तात्पुरता. तर कसं मी कामा वगैरे जाते तर मिस्टरांना कधी आले चहा प्यायला लागतो, तर त्यांना म्हणजे अनकम्फर्टेबल व्हायला नको. कसं जाऊ पण मजा असते, कधी करते पण किचन मध्ये काय बनवत असते, म्हणून हे त्यांच्यासाठीच मी एवढे भांडे लावलेत. बाकीचे तर सर्व वर टाकून दिले, कारण की भरपूर आमच्या पहिल्या किचन मध्ये भरपूर भांडे तिकडून आणतो घेऊन. कसं मी माझं अन्न आणि त्यांच्या अन्नामध्ये फरक आहे, मग त्यांना अनकम्फर्टेबल नको म्हणून हे भांडे थोडेफार मी त्यांच्यासाठीच लावून ठेवले. बाकी भांडे लावून घेतले, बाकीचे बोलली हे सर्व वाळत राहू दे, सुकतील त्याच्यामध्ये मग पुसून वगैरे राशन भरू. पटापट पटापट सर्व भांडे लावून बाकीचे थोडेसे हे केले, जे सुकवायचे होते ते सुकून घेतले. कारण की कशा मान्यवरचे डेली यूजचे भांडे तर एवढं काही पुसायची गरज नाही पडत. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करा.